नमस्कार. आजचे वाक्प्रचार आहेत. हातपाय गळणे म्हणजेच धीर सुटणे, हात हलवत परत येणे म्हणजे काम न होता परत येणे, हात झाडून मोकळे होणे म्हणजे जबाबदारी अंगाबाहेर टाळून किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे, हातचा मळ असणे म्हणजे सहज शक्य असणे, संधान बांधणे म्हणजे जवळीक निर्माण होणे, सही सलामत सुटणे म्हणजे दोष न देता सुटका होणे किंवा येता सुटका होणे, विचलित होणे म्हणजे मनाची चलबिचल होणे, लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजे आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे, मनावर ठसणे म्हणजे मनावर जोरदार बिंबणे, मान ताठ ठेवणे म्हणजे स्वाभिमानाने वागणे, बेत हाणून पाडणे म्हणजे एखाद्याची योजना सिद्धीला जाऊ न देणे, प्राणावर उदार होणे म्हणजे जीवाची पर्वा न करणे, पोटात कावडे कावकाव करणे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. पाढा वाचणे म्हणजे सविस्तर हकीकत सांगणे, पाठीशी घालणे म्हणजे संरक्षण देणे, नाक मुरडणे म्हणजे नापसंती दाखवणे. धन्यवाद.